गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा. तू मारती मॅच देखील. सरपंच, हो सरपंच. नाही रे भाई. काय पाहिजे तुम्हाला? कुठे काय सकाळ सकाळी बॉम्ब मारताय? काम आहे. कुठे काय काम नाही काय का? शेपट घातलं लगेच. शेपट घातलं म्हणजे काय? मी काय भीतो सरपंच असं मग काय झालं? मी पण गावाचा नागरिक आहे. पहिला काय झालं शेवटचं आहे हाय की नाही जाते मी. बर बर, तू पहिला बी नागरिक होशील. बसा, काय झालंय सांगा तरी किमान. काय झालं म्हणजे तुमचं गावात लक्ष नाही, नुसतं पेपर वाचताय. पेपरात काय येते ते बघताय का तुम्ही? काय तुला समजलंय पेपरातनं? काय समजतंय? अहो पेपर तुम्ही वाचताय. अहो कलकत्त्याला काय झालं, बदलापूरला, आपल्या कोल्हापूरला, अहो सांगलीत पण झालंय. आपल्याला काय ते हात पाय हलवलं पाहिजे ते. अय बाजा बाजा जोड लईला का शहाणं तुम्ही? अडक्याची किंमत दीडकीत. आली ती मोठी शहाणं शिकवाय मला. ग्रामपंचायत बोर्ड बघितला का? काय द्याव लिहिलंय ते? संध्याकाळी सगळं गावातले कार्यकर्ते बोलवायचे आहेत, ग्रामस्थ बोलवायचे आहेत आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र यायचं आहे. तुम्ही दोघं या वेळेत, नाहीतर तवा असाल कुठेतरी गटारात. देवट मोठं आली ती ओरडत. हो तात्या, आम्ही पण हेच करायचं म्हणत होतो. मग आम्हाला का सांगितलं नाही? आम्ही पण करू लागलो असतो की. अरे पण तुम्हाला घेऊन करायला तुम्ही सळ्यावाने आलाय का? तुम्ही आलाय उपार तेवढ्या मारीत, खाली मुंडी वर पाय. आमचीच खाली मुंडी वर पाय. चांगलं सांगायला गेलं तर चोराच्या उलट्या बोंबा. राहू दे, आपण पण कुठं नादाला लागलेला का? चल संडल बंडल, अरे या इकडे. कशाला या? या स्पेशल चहा देतो. तुम्ही लगा कामाची माणसं आहे. होय 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 होय. समाजाला गरज आहे तुमची. होय होय. आलो चहा घेऊन. तात्या पाव पण पाठवून द्या की. पाव? हा, चहा पाव खाल्ला असता. बर बर. बघितलं का तात्याची माझी कदर आहे. चहा सांगितलं स्पेशल, पाव पण तिथं म्हटले ती. बसा. चला घरी. राव कुठून यायचं लायकीच नाही तुम्ही. ही चप्पल घाला. चहा पाव पाहिजे. चला. सरपंच हिसका जाऊत. हा जाऊली मला नुसती. सरपंचाला हिसका जाऊत, तुम्हाला जाऊला हिसका. चला. हा दिक्षू, चला बरं कुठं लिहिले बघूया. काय कुठे लिहिलं काय लिहिले? नसणार लिहिलं नुसतं आबाळ किल्ले बघ. हा दिक्षू, हा लिहिलंय की. वाच बघू. संपूर्ण देशात घडणाऱ्या, हो हे काय लिहिले? स्त्रियांवर. स्त्रियावर? हा, त्याला का शाळेत गेला असं म्हणजे वाचायलाच नाही चांगलं. स्त्रियावर होणाऱ्या अतिप्रसंग व अत्याचाराच्या निषेधार्थ सध्या 5 वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्याजवळ जमा होणे. हुकुमावरून सरपंच तात्या. तात्या टाकायचं काही काम आहे का? सत्ताचं नाव मोठं करायचं नुसतं. गावात माहित आहे की सरपंच कोण आहे? त्याला तात्या म्हणून नाव द्यायचं. 5 वाजता लक्या. हा दिक्षू, येऊया आपण. होय होय. त्याला पण लक्या. त्यात काही नाश्त्यात बिस्ट्यात काही निघलं नाही. तुम्हाला राव दुसरा चाललंय काय? तुम्हाला नाश्त्यात पडले. चला. श्रद्धांजलीचा कार्यक्रम. मग माणसं हानतुले मला. हानत्याला लय मारतील. नाहीतर काय. येऊया आपण. पण तात्या, झालेला आता आपला कार्यक्रम चांगला पार पडला बरं का. भरपूर माणसं आली होती. सगळ्यांना कळलं याचं महत्व.
सगळेजण सहभागी झाले की कुठलंच काम अवघड होत नसतं. गावातलं बी चांगलंच आपल्याला म्हणजे हे झालं. प्रतिसाद आहे सगळ्या लोकांचा, चांगल्यासाठीच करतोय. आणि हेच काम अजून जर मोठं करायचं असेल, चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. एकटं पोलीस स्टेशन कुठल्या गावाला पुरणार आहे? पोलीस स्टेशन आपण आपली सुरक्षा तयार केली पाहिजे. त्यासाठी काय करूया, आपले जी पोरं आहेत, बर नवतरुण युवक मंडळ, सगळ्या महिलांना सूचना देऊ, युवतींना बरोबर घेऊ, त्यांनाही सांगू संध्याकाळी 7च्या नंतर घरातून बाहेर पडायचं नाही, जोपर्यंत हे वातावरण बदलत नाही तोपर्यंत. आणि मुलांचं काय करू, 8-9 मुलांचं ग्रुप करू आणि त्यांना समजून सांगू, हे आपलं गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे, त्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे. संध्याकाळी गस्त घातल्यासारखं काम करू आणि महिलांना सुरक्षित ठेवायचं आपण वेळा उचलल्यागत काम करू. पण मला बाई एक बोलाय सरपंच, बोला. 7च्या पुढे म्हणलं या बायका आपल्या ऐकतेल्या का? 7च्या पुढे घरातनं बाहेर पडायला हे किती जरी सांगितलं तरी ऐकणार नाही ना. अरे बाबा, ऐकत नसतंच कोण असं. हे आजपर्यंत घडत आलेलं आहे. चांगल्यासाठी बी सगळं कोण ऐकत नाही, वाईटासाठी बी सगळं कोण ऐकत नाही. त्यासाठी आपल्याला 10 पावलं पुढे चालायचं. आपली सगळी पोरं तरुण मंडळी आहे ती सगळी गोळा कर, मित्रपरिवार सगळा आहे तो गोळा करायचा. वजा, लक्या, राजा, सर्जा ही सगळी पोरं घ्या आणि काय करा, त्यांचे अर्धा जणांची तुकडी करायची, गट करायचं. एक गट जेवढा बस ठेवायचा, एक ग्रामपंचायत बस ठेवायचा, एक मठागट ठेवायचा, एक वेसीगट ठेवायचा, एक चौकाट ठेवायचा. आणि अशा पद्धतीने कोण बाहेर पडलं तर लगेच समजून सांगायचं, बाहेर जायचं नाही. म्हणजे सगळ्या गावात गस्त घालायची, गस्तच घालायची. आणि गाव हे एक कुटुंब आहे आणि ते आपलं कुटुंब आहे. त्या कुटुंबाची सुरक्षा, गावाची सुरक्षा ही आपली पहिली नैतिक जबाबदारी आहे. आणि ह्या दृष्टीनं होईल तो त्रास घेऊन, पाहिजे ते योगदान देऊन गाव सुरक्षित ठेवणं काम आपलं आहे. आणि ते कोणत्याही मूल्य देऊन गाव सुरक्षित ठेवायचं काम करायचं आहे. तू लाग कामाला, ही पोरं गोळा कर, संध्याकाळी बसू आणि सगळ्यांनी समजून सांगू. महिला सुरक्षित ठेवणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यात आपण तसूभर कमी पडायचं नाही. लाग कामाला. पटलं सरपंच. ओके, तुम्ही म्हणताय नाही त्या पद्धतीने आत्ताच लागतो कामाला. ठीक आहे, सगळी गोळा करतो बघा. बा. गुड्डे, तात्यांनी घेतलेला निर्णय तुला योग्य वाटतोय का? सोन्या, आजकाल आजूबाजूला जे काही देशात चाललंय ना, ते बघून कुठल्याही मुलीचा बाप किंवा एखाद्या गावचा सरपंच भीतीपोटी असाच निर्णय घेईल. आणि मला तरी तात्यांनी घेतलेला निर्णय एकदम योग्य वाटतोय. पण कधी कधी असं वाटतं की सगळी बंधनं स्त्रियांनाच का? म्हणजे बघ ना, स्त्रियांनी काय कपडे घालायचे, कसं उठायचं, कसं बसायचं, कुणाशी बोलायचं, कुठे जायचं, किती वाजता जायचं, सगळं स्त्रियांनाच का? त्यापेक्षा ना, लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. म्हणजे कोणत्याही मुलाची कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत होणार नाही. होय अगं, खरं आहे. कसं आहे ना, अगं आपला कायच कडक नाही ग. बलात्काराच्या सगळ्या केसेस नुसत्याच म्हणायलाच फास्ट ट्रॅक वरती आहेत, पण शिक्षा होतच नाही. सगळं पुरावा समोर असताना नराधम अजून मोकाटच. कायद्याच कुणाला भ्यात राहील नाही ग, त्याच्यामुळे अशा घटना घडते त्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परस्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेने जर बघितलं ना, तरी महाराज त्यांना चौरंगा करायचा आदेश देत होत. त्यामुळे स्वराज्यात परस्त्रीला मान सन्मान होता. स्वराज्यात परस्त्रियांना कैदी करायला सुद्धा बंदी होती. स्वराज्यात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या त्या बापजी गुजरला महाराजांनी कठोर शिक्षा केली. त्यांचं डोळं काढायचा आदेश दिलत आणि कल्याणच्या सुभेदारांच्या सोन्याला योग्य ती मान सन्मान करून परत पाठवलं. अगं अशा कित्येक उदाहरण आहे ती. जसा भाऊ बहिणीशी वागतो, मुलगा आपल्या आईशी वागतो, तैसे प्रजेने परस्त्रीशी वागावे. आपल्या शत्रुपक्षांच्या महिलांचा सन्मान करावा ही उच्च कोटीची नैतिकता महाराजांच्या ठाई होती. आणि आता बरोबर बोलतोस सोन्या.
आणि अशा या महाराष्ट्राच्या पावनभूमीत आपण जन्म घेतला हे आपलं भाग्यच. पण आजकाल जे घडतंय ना ते बघून स्वतःचीच लाज वाटते. आता देवाकडे फक्त एकच प्रार्थना, महाराजांच्या काळात जेवढ्या स्त्रिया सुरक्षित होत्या ना तेवढ्या परत आजही व्हाव्यात. लगा लय भारी लागा, लय जोरात बिस्कुट वाढीचं भागच जोरता येते. आमच्याच गावात नाव दिले याला. राजा पण लागा लय भारी आतला राजा. माचवतीत लागाई हे लक्या काय बघतोय? हे ढेगरे, तुला का अक्कल बिक्कल आहे का नाही? असं लोक आपण बघते मी काय एक धाराच नाही. तिथं घरात पिंकी पिडत्या, तिथं गावात गेलं की अध्यक्ष हॉस्पिटल दे म्हणून सगळं नीट सांगते. एकटं बसावं म्हणलं तर तू आली. आता डोकं आपटून जाऊ काय मी घे डोकं आपटून घे. हो बाल्या, ए भिंगरे, बिघडले का? आणि का आले मला का मग जा की तुला वाटेल निघून. तुला मला क्या तुझं असं काय रे त्याच्यात पर्सनल? आमच्या पोरांचं काय असते, तुला काय करायचं? बरं तिकडं लक्या, अरे तुझ्याकडे काम होतं. अरे चल की जरा जाऊन येऊया. जाऊन येऊया? अगदी जा की तूच, तू का रस्ता दिसणार तुला का नवीन आहेस गावात? अरे तसं नव, एकटं कुठं जाऊ, मला भ्याव वाटतंय. चल की. एकटं कुठं जाऊ? मग कुठं जायला? अरे जरा एक काम आहे बारकुस, लगेच जाऊन येऊया. अगं होय की, पण कुठं? अरे राजाकडे जायचंय. राजाकडे? अगं तेव्हा असते आता वस्ती जवळ आहे त्याची वस्ती आणि तिथपर पाय तोडत जायला माझा काय फायदा? काय बिन आहे का नाही? लक्या, मी राजाला कशी डबा भरून खीर देते तसं मोठा डबा भरून तुला पण खीर देते. पण चल की माझ्यावर. मला होय 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 बिगडे, तू खीरला जाग बनवत्या. एकदा खाल्ली मी. येशील ना? बर चल 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 की. चाललंय की. अगं बिगडे, बापू चालली तू. चाल. अरे चल की, पळ की मग. बापू थांबा. गाडी गावली आपल्याला. लगा इथं पण नाही ती लगा. ही कुठं हुडकायचं कुठं हेसनी बिनी लगा नाही ती शहाणी ती वजा आणि लक्या ते तर काय गावणारच नाही. ते राजाचा तर काय पत्ताच नाही. आता हुडकू काय ह्यासनी आता माझ्या बी मागं काम आहे. पण सरपंचानं ही जबाबदारी दिली म्हणले ही तर मला पार पाडायला लागणार आहे. जातो गावात जाऊन पोरं गावातली सगळ्या गल्लीतल्यासनी सांगतो म्हणजे प्रत्येक जण दस्त घालाय मोकळा होईल. त्यांच्या नाकाला लागून नाही चालायचं या वाजाच्याही. नक्की बरं झालं आपल्याला का बैलगाडी मिळाली. कुठं जायचं नाही तर रे चालत. जाऊ द्या. भिंगरे, मग त्या बैलगाडीत बसून कपाट बघायला आलो एकदाची. बापून बी अर्ध्याचं सोडलं. चालत्याला लागलं आपल्याला. लक्या एवढा का पुरीवान नेवाळ्यात करतोय रे. चल का. बरं आपलं आधी गोड गोड बोलली चल आणि आता हाणायला लागली. लक्या राजा कुठे दिसतोय बरं? हे भिंगरे, राजा नाही वाटते ते उगं चाललं एवढ्याला मला. चल माघारी. हे भिंगरे कुठे दिसते बघ. लक्या अरे राजा कुठे दिसत नाही. भिंगरे हाक मारतो. राजा
हाका मारतो या बिगरे बघ तुझा बघायला उठला. बिगरे अगं इकडं अगं कशाला आले तिकडं? अरे तुझ्याकडेच आल्या. भेटायला अगं थांब आलो ये बाहेर ये लवकर. थांब तिथं. ए लक्या बघितलं का माझा शेतकरी राजा किती चिकना दिसतोय शेतात काम करताना. कोणाची नजर नको लागाय म्हणजे राजाला. कशाचं चिकना घरचं खाऊन वाळलाय. ए लक्या तू असं काय फुगलाय रे? ए बिंगरे माझ्या वाटणीचा अध्यक्ष खाते तुला काय माहित असते का? अगं बिंगरे अगं रानात याची काय गरज होती? अगं मी आता गावात येणारच होतो की. बरं झालं आलीच ती. याला कशाला आणली तिकडं? अरे राजा रस्त्याने मी एकली कुठं येऊ? मला भ्याव वाटतो. तुला काय चोर उचलून देते तुम्ही तेव्हा त्याला कशाला घेऊन आली तिकडे? अरे असं कोणतरी सोबत एकट्या दुकट्या पुरीनं असं बाहेर नसतो जायचं. बघ हसतोय कसं गोबडा काय काय राजभाऊ घेऊन आला. बर त्याला घालून घेत ना. हे ते कसं वाटतं मी कशी घालू? तूच घालू. लक्या अरे आपल्या लिंबूला लय लिंबू आहे ती. जाताना की आईनं तुझ्या सांगितलं होतं लिंबू आण म्हणून येताना. राजभाऊ आमच्या घरात लई लिंबू आहे ती नको ती मला. अरे बघ की आईनं सांगितलं जाताना की. अहो नको म्हटली ते तुम्हाला माहित का मला माहित आमच्या घरातलं. लक्या अरे ह्या इकडं आपला नारळ आहे का नाही तिथं 5-6 नारळ ठेवली ती जाताना की. अरे लय मोठ्याच्या मोठा आहे ती पाण्याचं नारळ आहे ती. मोठे मोठे का माझ्या डोक्यात घालायचं तुणार नको मला. अरे नको तुला काय सोनं पाहिजे मी तुला म्हणतोय नारळ जाताना नारळ. राजाभाऊ नको मग तुम्हाला नको का? अरे नको कशाला फुकट देतो नारळ नाही जाताना पण येत ना हॉल. नको मग तुम्हाला नको. अरे नीती जाताना लगा तुला 100 रुपये देतो पण झाला घेत नाही. परत अध्यक्षातच काय होत नाही. 200 रुपये द्या. 200 काय मला काही करावं लागलं 200 रुपये. बिंगरे अगं प्रेम आहे गे. हो असलंच प्रेम आहे आमचं. नाही काय प्रेम आहे आमचं. नक्की मला 200 रुपये लागायला होतील लागा. बिंगरेज नादात न्यायला लागा. एवढं कमावलंय सगळं लागा जायला लागा नको लागा. पैसे जास्त आहे नंतर मी जातो. बिंगरे लेंगाच्या नादात भरपूर कमावलं आणि तुझ्या नादात सगळं कमावलं असं वया लागलंय बघ आता. ए राजा काय म्हणतोस? अरे नाही गे ही जोडीदार असं करतो. इथं 200 रुपये करतो महाराज काय म्हणजे नाही केलं असं कातड सोडून मग तुझं काय जास्त काय अपेक्षा करू नका. राजभाऊ येऊ का? बिगरे ये तुम्ही कशाला आता कशाला येते बिगरे कसलं झाड वाढलंय तुम्ही येत आहे. तू कशाला आता तू जा की पुढे. बिगरे तू येते का? अरे बिगरे कशाला तू जा.
तिला कुठे घेऊन जातोयस? अगोरी अरे आता आपलं ठरलं होतं काय तसं करत तुझा राहू दे मग बिगरे परत तू एकटी येणार चोर सुटलेली माहित नाही तुला. नाही नाही मी नाही बाबा एकटी येणार. जय राजा तू कशा पाय थांबला तू पण चल. अरे राजा चल की चल बिगरे चल की राजा तुला लागते लक्या तुला कुत्र्या का हाणणार आहे बघ लगा आपला का बिघडून काय एवढ्या रात्री. हॅलो हां डॉक्टर गुड्डी बोलतेय. कुठे काय चक्कर आली आहे? बरं बरं ठीक आहे मी लगेच येते. कुठे यायचं? हां येते फक्त 15 मिनटं. हां हां रात्र पण खूप झाली आहे. जाऊ दे लगेच निघते. हे काय मला जमना झाले. डॉक्टरांनी बायला सांगू. डॉक्टरीन बाय या जरा रेडिओ लावून द्या. त्यावेळी गाणी बरी असतील भावगीत. डॉक्टरीन बाय का डॉक्टरीन बाय कुठे गेली? डॉक्टरीन बाय लके ध्यान ठेव बायका कोण बाहेर आलं नाही पाहिजे. पुरी बिरी काय बायकांचं कालव चाललंय रे. त्यासनी घरात कोण नाही ते बायकांचं कालव चालू. वजनला काही इथे काय करतायत? मग अशी तात्याने सांगितल्याप्रमाणे गस्त घालत बसली असतील. पण ही माकडं इथे असेपर्यंत मला काही पेशंट बघायला जाता येणार नाही. कसं जाणार आहे? माझ्या नसत्याच्या आड्यातच बसलेत. आता काय करू? काहीतरी केलं पाहिजे तर मला काही जाऊन देणार नाहीत. काहीतरी करते. तिकडे काय तुला वाजलं? मला पण आवाज आला. पण गेलं अंधार गुपचूप. चला पण बघे. चल 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 हळू चल हळू चल. रंग्यात धरायचं त्या. अरे डॉक्टर बाई घरात बी नाही. कुठं गेले? फोन लावून बघतो. काय या पोरांचं स्वतःची काळजी नाही. देशात काय चाललंय, आपल्या आसपास काय चाललंय, पुढच्या स्टेज मागचा शाना झाला पाहिजे. अरे कोण इथंच आहे? काय या वैतागाला म्हणायचं. बा फोन इथं ठेवलाय, पत्ता नाही, कुणाला सांगितलं नाही, एकटीच गेली. या बहुतेक पेशंट बघायला गेली. किती वेळा सांगितलं
की एकट्यानं राहणं आता सुरक्षित राहिलेलं नाही. थांबा. हॅलो. ए गणा, अरे डॉक्टरीन बाई फोन घरी ठेवून गेली या. पेशंट कोण आसपास आहे का जरा बघ. संध्याकाळ झाली, कडूस पडले. जरा बघ कुठं मिळते का. हा, आणि फोन कर मला. जा तरी तू. हा ठीक आहे. पेशंट बघाय गेली कुठं आसपास, जरा घे काळजी. बघ. वैताग नुसता डोक्याला. फोन ठेवला इथंच. बरं झालं वेळेत पोचले. पेशंट खूप सिरियस होतं, काही होऊ शकलं असतं. सगळ्याच्या नादात घरी जायला उशीर झालाय. तात्याला कळलं ना वाटच लागेल. रस्त्याला पण आज कोणी नाहीये. तात्या बरोबर बोलत होते. कोणाला तरी सोबत घेऊन यायला पाहिजे होतं. तुम्ही लोक ना इकडे काय चाललंय? ही दोघं कोण आहे? चोर आहे का काय? आहे ना पूर्वी धरली वाटतं कुठल्या. बाळ्या लय पुढे पुढे करायला नको, नाहीतर आपल्याला लय मार भेटल. लगा बाळ्या इथूनच बघूया आता. लपून घे बाळ्या, लपून बघ. लगा ही वहिनी दिसत वाटतं आमची. बाळ्या लागा एका पोरीला असं छेडछाड करत बसलेलं मी बघत बसलो. तर हे जर करता आईला कळालं तर आईकडे मी कुठल्या तोंडानं जाऊ? बाळ्या लागा मेला तरी चालेल, पण वाचवायला पाहिजे. डॉक्टर बाई माझं काय घेऊन बघू नका. या बाळाची काळजी करू नका. पळा तुम्ही. डॉक्टर बाई माझं काय घेऊन बघू नका. पळा तुम्ही. पळा डॉक्टर बाई पळा. बरोबर बोलत होते. माझ्याकडे फोन पण नाहीये. सोन्या मजा लागते. राजा कुठे तुम्ही सगळे?
बघा, नुसतं बघत बसा आणि बघ्याची भूमिका घ्या. तुम्ही लोक आहे ना काहीच करू नका, कारण की तुमचं सगळं नीट सुरू आहे ना. तुमच्या घरातल्या स्त्रियांवर अशी वेळ आलीच नाहीये. पण मला एक सांगा, तुम्ही सगळे अजून किती दिवस अशीच मूग घेऊन गप्पा बसणार आहात? मला एक सांगा, तुम्हाला चीड कशी येत नाहीये? आजूबाजूला ह्या काय ज्या घटना घडतात ते बघून तुमचं रक्त का सळसळत नाहीये? तुम्हाला असं वाटत नाहीये का की बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी? त्यासाठी तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी कॅन्डल मार्च, निषेध, श्रद्धांजली याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करायला हवा ना. अजूनही कायद्यामध्ये पळवाटा आहेतच. सरकारने बलात्काराच्या कायद्यावर अजून संशोधन करून कठोर कायदा केला पाहिजे. नुसतं करून चालणार नाही, तर त्याच्यावरती अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे. तेव्हाच कुठे या नराधमांना जरा बसणार आहे. स्त्रियांना मला एवढंच सांगायचंय की तुम्ही हतबल मुळीच नाही आहात. तुम्ही जर ठरवलं तर प्रसंगी काली मातेचं रूप घेऊन अशा अत्याचाराच्या प्रसंगाला धैर्याने आणि चातुर्याने सामोरे जाऊ शकता. खरंच आज काळाची गरज आहे. मला आजच्या पालकांना हेच सांगायचंय की तुम्ही तुमच्या बाळांना, मुलांना चांगले संस्कार द्या, जसे शोभांवरती राजमाता जिजाऊंनी केले होते. परस्त्री ही माते समान असते आणि तिला योग्य तो सन्मान हा दिलाच गेला पाहिजे. आणि मुलींना मला हेच सांगायचंय की रात्री अपरात्री गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. अगदी जर गरज असेल तर आपला विश्वासू व्यक्ती कोणीतरी सोबत घेऊन जा. आणि जर रात्री वेळ होणार असेल तर आपल्या घरातल्यांना वेळोवेळी सद्यस्थितीची कल्पना देत जा. आम्हाला या भागाच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती करायची आहे की सरकारने लवकरात लवकर बलात्कार विरोधी कायदा कठोर करावा आणि लवकरात लवकर या सगळ्या घटनांना आळा घालावा. आणि हो, आम्हा महिलांना आरक्षण नकोय, संरक्षण हवंय. धन्यवाद.